शरद पवार हे सुप्रीम कोर्टात जाणार होते अशी माहिती मिळते। शिवसेनेची सुनावणी ऐकण्यासाठी पवार इच्छुक होते, मात्र व्यवस्था उपलब्ध नसल्याने पवार जाऊ शकले नाहीत। शिवसेना कुणाची याबाबत सुरू असलेली सुनावणी ऐकण्यासाठी शरद पवार सुप्रीम कोर्टात जाणार होते, पण प्रकृतीमुळे जिना चढणं शक्य नव्हतं, व्हीलचेअरची देखील व्यवस्था नव्हती आणि त्यामुळेच शरद पवार सुप्रीम कोर्टात जाऊ शकले नाहीत। वयाच्या 86व्या वर्षीही शरद पवार यांचा उत्साह आपल्याला दिसतोय। अर्थात शिवसेने पक्षफुटी प्रकरणी आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि तीच सुनावणी ऐकण्यासाठी शरद पवार यांना जायचं होतं, मात्र त्यांना जाता आलं नाही। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, खरं तर जसा शिवसेनेचा पक्ष फुटला तसाच राष्ट्रवादीचा देखील पक्ष फुटला आणि त्यामुळे सध्याच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय हे प्रत्यक्ष जाऊन शरद पवारांना पाहायचं होतं, पण ते काही झालं नाही। काय अधिकच अपडेट आहेत? कस्तुरी, वयाच्या 86व्या वर्षी देखील शरद पवार या नेत्याचा हा उत्साह म्हणावा लागेल की त्यांनीही प्रबळ इच्छा व्यक्त केली होती। आपल्याला माहिती आहे, पार्लमेंट चालू होतं, पावसाळी अधिवेशन राजधानी दिल्लीमध्ये चालू होतं आणि त्याच वेळा शिवसेना पक्षाची सुनावणी देखील सुरू होती। राष्ट्रवादीची देखील केस आहे पक्ष आणि चिन्हाच्या नावासंदर्भात, मात्र त्याबाबत तारीख मिळत नाही। पण कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद सुरू होता गेल्या 5 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, त्यावेळेला तिसऱ्या आणि चौथ्या या दोन्ही दिवशी शरद पवार यांनी थेट सुप्रीम कोर्टात जायची इच्छा व्यक्त केली होती आणि त्याबाबत त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्या कार्यालयाकडून थेट सुप्रिया सुळे यांना फोन केला। त्यावेळेला सुप्रिया सुळे खरं तर पार्लमेंटमध्ये होत्या आणि पर्यायी व्यवस्था शोधण्याचा प्रयत्न केला गेला, कारण सुप्रीम कोर्टात आज जायचं म्हटलं तर पायऱ्या चढून जायला लागतात, तेवढा जिना चढणं शक्य नव्हतं। दुसरं महत्वाची गोष्ट, व्हीलचेअर देखील त्यावेळेला तिथं उपलब्ध नव्हती। मात्र कपिल सिब्बल यांचा जो काही युक्तिवाद होता तो त्यांनी पाहिलेला होता सोशल मीडियावरून आणि त्यामुळेच त्यांनी ही खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, पण जाणं शक्य नसल्यामुळे शेवटी लाईव्ह स्ट्रीमिंग जे युट्यूबवर दाखवलं जातं सुप्रीम कोर्टातलं ते उपलब्ध करून दिलं गेलं शरद पवार यांना आणि त्यांनी संपूर्ण सुनावणी जी आहे तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या दिवशी ही युट्यूबवर ऐकलेली आहे। पण या वयात देखील शरद पवारांचं राजकारणात सक्रिय असणं आणि थेट सुप्रीम कोर्टात जायची इच्छा व्यक्त करणं नक्कीच हे एक वेगळं खरं तर पवार साहेबांचं एक लक्षण म्हणावं लागेल की त्यांनी ही इच्छा व्यक्त केली। आता महत्वाचं हेच आहे, सुप्रीम कोर्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा वयोवृद्ध जे कोणी याचिकाकर्ते असतील, येणारे नागरिक असतील, त्यांच्यासाठी जर पर्यायी व्यवस्था तिथं उपलब्ध नसेल आणि शरद पवार हे खरं तर माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत, सध्याचे विद्यमान खासदार आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्या व्यक्तीला जर सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्यात अडचणी येत असतील तर मग कोर्टातली व्यवस्था कशी आहे याचा फक्त आपण विचार करू शकतो। पण पायऱ्या चढणं शक्य नव्हतं, व्हीलचेअर देखील नव्हती, त्यामुळेच फक्त पवार साहेब हे कोर्टात गेले नसल्याची माहिती आपल्याला समजलेली आहे। त्यामुळे इथून पुढे तरी सुप्रीम कोर्ट आता या बाबतीतली पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।